नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आमच्या आजच्या ब्लॉगमध्ये. आज बघा काय चाललंय. माझ्या मैत्रिणीच्या मुलाच्या नामकरणाला जायचंय, म्हणजे बारशाला जायचंय. आणि हिच्यासाठी मी ड्रेस बघत होते की कुठला ट्रेडिशनल ड्रेस घालता येईल आपला. मॅडम बॅगमध्येच बसल्यात आणि सगळे ड्रेस उचकून ठेवलेत. कोणता ड्रेस घालायचा वीरा तुला? हा घालायचा, तो घालायचा. पण बाबू ती फ्रॉक तुला अजून मोठी आहे, तू अजून लहान आहे बाबू. ही मोठ्या साईजची आहे, मग ती घालायची. ती घालू आपण. बरं ती घालू. ती की हे घालायचं येल्लो? हे घालायचं येल्लो. हे घालते, हे क्यूट क्यूट घालते, हे चालेल. तेच घालायचं. बरं ते घालू आपण, चालेल. चला, आज आम्ही हॅमिल्टनला जाणार आहेत. माझ्या मैत्रिणीच्या मुलाचं नामकरण आहे, तर आजचा व्लॉग त्याबद्दल. काय करू याचं मी? काय करू? घालू तुला? लगेच घालायची आहे? बसला तू? घालू? बरं घालते, लगेच घालते. धरा बघा, घातली फ्रॉक. गेली आरशात बघायला स्वतःला पहिल्यांदा आरशात बघणार जाऊन आम्ही कसे दिसतोय. खरंच मुली कशा असतात ना. आम्ही पटापट नाश्ता करून घेतलाय आणि मॅडम बघा किती घाई झाल्यात तिला. बुटं कुठे आहेत तुझी? घालायची नाही तुला? चला बुटं घालायला चला. या, कुठे आहेत बुटा? बुटा आणा. कसं तरी आम्ही तिघांनी घाई करून आवरलंय. दोघांनी तिचं आवरायचं म्हणजे खूप जास्त मेहनत लागते. आई होती तर जरा थोडंसं ती तिला घ्यायची, मग आम्ही घरातलं आवरायचो. असं होऊन थोडं पटपट आवरून व्हायचं. आता कसं तरी आवरून आम्ही निघालोय. वीरा आपण कुठे चाललो ग? कुठे चाललो आपण? दूर आम्ही निघालोय, पण बाहेर पाऊस खूप पाऊस पडतोय. हे बघा, एवढा पाऊस पडतोय. आणि आमची वीरा मस्त रेनी डे एन्जॉय करते. चला आता आपण बसायचे कार सीट मध्ये. बघू चला, आम्ही किती छान कार सीट मध्ये बसलोय बघा. मस्त एकदम लांब करतोय. आता गाणी लाव म्हणते. गाणी आम्हाला गाडीत बसल्यावर गाणी लागतात. गाणी किलबिल पक्षी बोलती. आणि आता आमचं छोटू गोदूला झोपलंय. म्हणजे 1 तास तरी, जेवढा ट्रॅव्हल टाइम आहे, 1.5 तासाचा ट्रॅव्हल टाइम आहे, 1 तास तरी थोडी शांत राहील. नाहीतर सारखं हे दे ते दे, हेच पाहिजे तेच पाहिजे, बिलकुल शांतता नाही. चला, मी आता आहे ना पटपट माझी तयारी करून घेणार आहे, कारण मला घरी काही आवरायला नाही मिळालं, म्हणून गाडीत बसूनच तयारी करते. आणि डाऊनटाऊन मधून जाताना दिसणारा सीएन टावरचा व्ह्यू पावसाळ्यात जरा छानच दिसतो तो. आता ह्या सगळ्या बिल्डिंग्स, तुम्हाला माहिती आहे इथे खूप उंच बिल्डिंग असतात आणि मला त्या बघायला खूप आवडतात. इतकं सुंदर दिसतं ना शहर, आणि पावसाळ्यात तर अगदीच सुंदर. सो असा मी काहीसा बेसिक मेकअप करून घेतलाय. ही आहे माझी फेवरेट पावडर, शार्लेट टिलबरीची. एकदम मस्त बसते ती तोंडावरती. सो माझी तयारी झाली आहे. अशी दिसते मी, आय गेस छान दिसते. आता तिकडे जाऊन फक्त केस बांधायचे वरती बनमध्ये, टिकली लावायची, अँड देन आय एम गुड. साडी काय, सगळं आवरून झालं, तिला मदत करायची. तिची मदत करून झाली की मग साडी घालायची. पाऊस आता जरा थांबलाय, म्हणजे वातावरण तर तसंच आहे, पण पडत नाहीये. असे काहीतरी गाणे ऐकत आम्ही चाललोय. आणि आमच्या मॅडमची झोप झाली. 1 तास पण झोपली नाही हा ही पोरगी. 1 तास पण नाही झोपली. आणि उठून बसलोय आम्ही. उठून बसलोय, काय तर आम्हाला मम्माचं गळ्यातलं बघायचंय.
वीरा, ए वीरा, पाऊस पडतोय ना? पाऊस तुला काय म्हणतो? काय म्हणतो वीरा तुला पाऊस? दिदू 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 काय करती असं म्हणतो? कसं म्हणतो? काय करती? आळस तर अजून आहे बुवा तुला. झोपत काऊन नाही का मग तू? आज आम्ही फॅक्टरीज पण पाहिल्या. हे ऑन द वे सगळ्या फॅक्टरीज दिसत आहेत ज्या लेकच्या बाजूलाच आहेत. आणि किती सारा धूळ निघतोय तिकडे, अगदी ढगासारखा आहे. आता आम्ही पहिले एका वॉलमार्ट मध्ये आलोय. वॉलमार्ट मध्ये म्हणजे काही गिफ्ट घ्यायचेत बाळासाठी आणि ओटी भरायचं सामान पण घ्यायचं आहे तिथं. त्यासाठी एक स्टॉप घेतलाय. पटापट सामान घेणार आहोत आणि पटापट जाणार आहोत कारण आम्ही ऑलरेडी खूप लेट आहोत. कारण मला जाऊन तिला मदत पण करायची आहे. वीरा हाय. आम्हाला खूप मजा वाटते त्या गाडीत बसायला. सगळं सामान बघायला वीरा. बघ ना वीरा. दादाला कम कम कर. दादाला कम कम कर. इकडे मी इकडे. हे असं बाळासाठी गिफ्ट घेतलंय आणि काही स्वीट्स घेतलेत. आता बाहेर परत पाऊस पडायला लागलाय. मॅडम बघा कशा गोष्टी बघतायत आणि बाळासाठी घेतलेलं गिफ्ट तिला वाटतंय तिच्यासाठी घेतलंय. तिच्याकडे ऑलरेडी हे सगळी खेळणी आहेत. आम्ही ऑलमोस्ट तिच्या घरापाशी पोहोचले आणि तिच्या घरासमोरचा व्ह्यू दाखवते तुम्हाला. इतका सुंदर आहे. म्हणजे तलावाच्या समोरच राहतात ते, उंडारी लेकच्या समोर. आता बघा गाडी टर्न झाल्यावरती तर हे असं दिसतंय. उन्हाळ्यात हे इतकं सुंदर दिसेल. उन्हाळ्यात आम्ही एकदा इकडे नक्की येणार आहेत कारण तिच्या घरासमोरच आहे हे, जेणेकरून मस्त विजिट करू शकतो. कोणाकडे जायचं? दिदू किती खुश होते बघा दिदू म्हटल्यावर. चला चला, हा काढते चला, काढायचं चला. हे काढायचं. कसं काढायचं? असं बटन काढायचं, मग हे ओपन करायचं आणि यायचं बाहेर. चला. आणि फायनली आम्ही पोहोचलोय. आमचं कसं असतं, उच्चून घ्या आणि पापा द्या. आम्ही पोहोचलोय आता. चला वर जाऊयात. हवी बघा आमचं अवतार बघ कसं हवेने. पोहोचलोय आम्ही. दीदी किती छान रेडी झाली बघ. वीरा छान छान कर. दीदीला कशी दिसते दीदी? दीदी कशी दिसते बाबू? बाबू दीदी कशी दिसते? छान 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 छान. वाव. किती छान रेडी झालोय. वीरा इज लुकिंग सो ब्युटिफुल टुडे. पहिलं फॅमिली फंक्शन आम्ही अटेंड करतोय, म्हणजे ॲज अ फॅमिली फंक्शन अटेंड करतोय आम्ही. हे असं छोटंसं सेटअप केलंय आणि व्ह्यू बघा समोर. किती सुंदर आहे. चांगलं तर दिसणार ना. किती छान दिसतंय ना. तयार झालीये हे बघा. कसं टुकू 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 पळतंय, कसं टुकू 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 पळतंय, कसं टुकू 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 पळतंय बघा. कार्यक्रमाला आलेल्या सगळ्या लहान मुलांशी आम्ही लगेच गट्टी जमवली. त्यांच्यासोबत खूप खेळलो, खूप मस्ती केली. हा असा पहिला कार्यक्रम होता जो आम्ही ॲज अ फॅमिली अटेंड केला. बाळ खूप गोंडस आहे आणि त्याचं नाव त्यांनी शौर्य ठेवलं. खूप मजा मस्ती करून मस्त जेवण करून मग आम्ही आता घरी निघालो आणि सगळा कार्यक्रम करून आम्ही आता घरी चाललोय.